शिंदे, एक गोष्ट मला समजली नाही की किशोरने आपल्या बालपणीच्या जिवलग मित्राचा खून का केला असेल आणि खून केल्यानंतर त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन नाही केलं, तर तो पुरावा, तो चाकू ज्याने खून झाला होता, तो सुद्धा पोलिसांना मिळवून दिला. पण या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार त्या चाकूवर बोटांचे ठसे नाहीत. येस, याचा अर्थ एकच आहे की ते बोटांचे ठसे कोणीतरी मुद्दाम पुसलेत किंवा तो चाकूच बदलला गेलाय. आणि ज्याने कोणी हे काम केलं ना, त्याने पूर्ण प्लॅनिंगने केलंय. पण कोणी केलं असेल? शिंदे केस जितकी सोपी वाटते ना, तितकी अजिबात नाहीये. झोल आहे यात. शोधावा लागेल. शिंदे, काम करूया. आपल्याकडे जेवढे संशयित आहेत ना, त्यांची पुन्हा चौकशी करूया. आणि आपण त्या लोकेशन वरती पण जाऊया जिथे खून झाला होता आणि नव्याने तपास करूया. मला खात्री आहे काही ना काही क्लू हा नक्की सापडेल आणि तो पुरेसा आहे खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी. चला, कामाला लागा.